स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हा मंत्र भारतीयांना देणारे, केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्र सुरू करणारे, सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती सुरू करणारे, मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिणारे, सत्यवचनी, करारी व जहाल माताचे लोकमान्य टिळक सर्वांनाच माहिती आहेत. बघूया त्यांचं बालपण कसं होतं ते. लोकमान्य टिळकांचा जन्म सन 1856 23 जुलै रोजी रत्नागिरी शहरात झाला. त्यांच्या आईचं नाव पार्वतीबाई आणि वडिलांचं नाव गंगाधर पंत. लोकमान्यांचं खरं नाव केशव असं होतं, पण लहानपणी त्यांना बाळ म्हणून ते बाळ गंगाधर टिळक. अतिशय हुशार, जिद्दी, खरे बोलणारा असा हा बाळ होता. वाचनाची त्याला खूप आवड होती. गंगाधर पंत बाणभट्टांनी लिहिलेले कादंबरी नावाचे पुस्तक वाचत असत. बाळला वाटले आपणही ते पुस्तक वाचावे. बाळने गंगाधर पंतांजवळ ते पुस्तक वाचण्यासाठी मागितले. गंगाधर पंतांना वाटलं एवढासा हा 10 वर्षाचा मुलगा हे पुस्तक काय वाचणार, एवढ्याशा मुलाला याचा अर्थ कसा काय कळणार. त्यांनी बाळाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. ते बाळला म्हणाले, हे बघ बाळ, मी तुला पुस्तक देईन, पण एका अटीवर. मी तुला एक गणित घालतो, ते तू सोडून दाखवलंस तर तुला हे पुस्तक वाचायला मिळेल. गंगाधर पंतांनी त्याला गणित घातले. बाळ होता जिद्दी. त्याने अख्खी दुपार गणित सोडवण्यात घालवली आणि गणित सोडवलं. त्याच्या वडिलांनी लगेच त्याला ते पुस्तक वाचायला दिलं. बाळ सर्व गोष्टीतच हुशार होता. शाळेत एकदा गुरुजींनी शुद्ध लेखनाच्या तासाला लेखन काढायला सांगितले. त्या लेखनात संत हा शब्द 3 वेळा आला होता. बाळने तो शब्द 3 प्रकाराने लिहिला. एकदा लिहिला स वर अनुस्वार देऊन, दुसरा लिहिला न ला त जोडून आणि तिसरा लिहिला न चा पाय मोडून. गुरुजींनी लेखन तपासताना फक्त पहिला शब्द बरोबर दिला व बाकीचे चूक दिले. बाळला ते मुळीच पटलं नाही. तो लगेच तडक हेडमास्तरांकडे गेला. हेडमास्तरांनी ते तपासलं व बाळचे 3ही शब्द बरोबर आहेत म्हणून सांगितलं. तेव्हा बाळ खुश झाला. बाळला खोटं बोलणं मुळीच आवडत नसे. काहीही झालं तरी आपला खरेपणा सोडायचा नाही हे त्याचं तत्त्व होतं. एकदा वर्गात मुलांनी शेंगा खायला आणल्या. मुलांनी शेंगा खाल्ल्या आणि टरफलं वर्गातच टाकली. गुरुजी वर्गात आल्यावर त्यांना टरफलं दिसली. त्यांनी मुलांना ओरडून विचारलं, कोणी टाकली टरफलं वर्गात? सगळी मुले चिडीचूप, कोणीच काही बोलेना. गुरुजी चिडले, कोणी बोलत का नाही? मग मी सर्वांना छडी मारतो, घ्या सगळ्यांनी शिक्षा. त्यांनी सर्वांना छडी मारण्यास सुरुवात केली. बाळची वेळ आली. गुरुजी म्हणाले, बाळ हात पुढे कर. बाळ म्हणाला, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी हात पुढे करणार नाही, मी छडी खाणार नाही. गुरुजी संतापले, छडी खायची नाही ना, मग वर्गाबाहेर हो. बाळ सरळ उठला, दप्तर घेऊन वर्गाच्या बाहेर गेला, पण त्याने मार खाल्ला नाही. असा हा बाळ म्हणजेच लोकमान्य टिळक. गणितात बाळची गती अप्रतिम होती. पाढे लिहून आणायला शिक्षकांनी सांगितलं की टिळक आणत नसत. ते म्हणत, पाढे का लिहायचे असतात? पाठांतरच एक साधन आहे. माझे पाठ झालेले आहेत, मला लिहायची गरज नाही. अवघड गणितेही ते तोंडाने सोडवत. फळ्यावर गणितं सोडवायची वेळ आली तरी ते तोंडाने सोडवीत. उगीच एवढ्या साध्या गोष्टीसाठी खडूने हात कोण खराब करतो?
टिळकांना त्यांच्या वडिलांनी दिलेली आणखी एक देणगी म्हणजे आकाश दर्शनाची आवड. सृष्टीतील काव्य पाहण्यातील आनंद त्यांनी शिकवला. सृष्टीची वेगवेगळी रहस्य जाणणे हे शास्त्रज्ञाचं काम असतं. आकाशात सौंदर्य कसं फुललेलं असतं आणि हे अद्भुत सौंदर्य सर्वांना सतत खुलं असतं. त्यात अवीट गोडी असते हे गंगाधर शास्त्रींनी शिकवलं. ते रात्री मुलाला अंगणात घेऊन बसत व ईश्वरी काव्य समजावून सांगत. शालेय अभ्यासाशिवाय इतरत्र पुष्कळ ज्ञान विखुरलेलं आहे याची जाणीव ठेवून टिळक इतरही वाचन खूप करीत असत. विशेषतः विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधमालेतील तेजस्वी विचारांचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला. विचारशक्ती आणि जाणीव वाढलेली, पण त्या मानाने शरीर अत्यंत दुबळे. शरीर, मन आणि बुद्धी तिन्ही समर्थ असली पाहिजेत यासाठी घामाने निथळेपर्यंत व्यायाम करू लागले. शास्त्रशुद्ध पौष्टिक आहार नियमित घेऊ लागले व आपली प्रकृती त्यांनी सुधारली. मुलानो, असे होते बाळ गंगाधर टिळक, जिद्दी आणि हुशार.